नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेसमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. आज तुमच्याकरता परत मी कम्युनिकेशनचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणलेले आहेत. आपण आजही कम्युनिकेशनचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. चला तर मग बघूया आजचा आपला पहिला प्रश्न काय आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज Which of the following is an example of oral communication? ओरल कम्युनिकेशनचं उदाहरण काय आहे? खालीलपैकी कोणते तोंडी संवादाचे उदाहरण आहेत? सो ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर ए ईमेल, ऑप्शन बी नोटीस, ऑप्शन सी स्टाफ मीटिंग अँड कॉन्फरन्स, ऑप्शन डी फाईल. मराठीतले ऑप्शन्स बघून घेऊया. अ ईमेल, ब सूचना, क कर्मचारी बैठक आणि परिषद, ड फाईल. सो आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी स्टाफ मीटिंग अँड कॉन्फरन्स. कर्मचारी बैठक आणि परिषद. तुमचं जे ईमेल आहे हे रिटन कम्युनिकेशन आहे, याला आपण रिटन कम्युनिकेशन म्हणू. नोटीस आहे एखाद्या कर्मचाऱ्याला किंवा एखाद्या ऑफिसमध्ये कुठली नोटीस पाठवायचं असेल, इट्स ऑल्सो पार्ट ऑफ रिटन कम्युनिकेशन. फाईलद्वारे तुम्ही जे कम्युनिकेट करत आहात ते सुद्धा तुमचं रिटन कम्युनिकेशन असेल. म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे स्टाफ मीटिंग अँड कॉन्फरन्स, जे की फेस टू फेस होत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट डज रिटन कम्युनिकेशन रेफर? लेखी संवाद म्हणजे काय? आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, ते बघून घेऊया. ऑप्शन ए ओरल कम्युनिकेशन, तोंडी संवाद. बी रिटन कम्युनिकेशन फॉर ऑफिशियल करस्पॉन्डेंट. ब अधिकृत पत्रव्यवहारासाठी लेखी संवाद. ऑप्शन सी नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. क अशाब्दिक संवाद. ऑप्शन डी व्हिज्युअल कम्युनिकेशन. ड दृश्य संवाद. सो करेक्ट आन्सर आपलं असणार आहे ऑप्शन सी, ऑप्शन बी रिटन कम्युनिकेशन फॉर ऑफिशियल करस्पॉन्डेंट. म्हणजे तुमचं जे रिटन कम्युनिकेशन जे असतं ते काय असतं? ऑफिशियल करस्पॉन्डेंट असतं. अधिकृत पत्र व्यवहारासाठी लेखी संवाद हा असतो. काहीतरी ऑथेंटिकेशन त्यात असलं पाहिजे. ओके, म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे बी. क्वेश्चन नंबर थर्ड काय म्हणताय? विच ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन रिटन कम्युनिकेशन? लेखी संवाद मध्ये खालीलपैकी कोणते समाविष्ट आहे? खालीलपैकी जे ऑप्शन्स दिलेले आहेत, जे पर्याय दिले आहे, त्यातलं रिटन कम्युनिकेशन काय कोणतं आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. सो ऑप्शन ए ईमेल्स, लेटर, नोटीस, फाईल. मराठी त्यालाच ईमेल, पत्रे, सूचना किंवा फाईल्स. ऑप्शन बी ओनली ईमेल्स, फक्त ईमेल काय? ऑप्शन सी ओनली ओरल कन्व्हर्सेशन, फक्त तोंडी संभाषणे. ऑप्शन डी गेस्चर अँड बॉडी लँग्वेज. तुमचा डी हावभाव आणि देहबोली. सो करेक्ट आन्सर इथे असणार आहे आपलं ऑप्शन नंबर ए. रिटन कम्युनिकेशन बद्दल विचारलं आहे त्यांनी. रिटन कम्युनिकेशन कशात मोडला जातो किंवा रिटन कम्युनिकेशन मध्ये काय काय समाविष्ट असते? तर रिटन कम्युनिकेशन मध्ये मेल असतात, तुमचे लेटर्स असतात, तुमचे नोटीस असतात, तुमचे फाईल्स असतात. रिटन कम्युनिकेशन ओनली ईमेल्स नाही, फक्त ईमेल्स आहे असंच नाही, तर ते तुमचं नोटीस पण असू शकतं. तुम्ही एखादी फाईल थ्रू सुद्धा तुम्ही कम्युनिकेट करू शकता. ओरल कन्व्हर्सेशन हे तर नाहीच नाही. रिटनमध्ये ओरल कम्युनिकेशन म्हटलं आहे तर हा ऑप्शन नाहीच येणार. गेस्चर अँड बॉडी लँग्वेज हे सुद्धा नाही येणार. रिटनचा पार्टच नाही आहे हा. काइंडनेसचा पार्ट आहे.
ओके, म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए. सॉरी, पुढचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ बॉडी लँग्वेज? बॉडी लँग्वेजचं उदाहरण खालीलपैकी कोणते ते विचारले आहे. सो ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन ए, स्पीकिंग लाऊडली, मोठ्याने बोलणे. बी, ऑप्शन बी, क्रॉसिंग आर्म्स, हात फोल्ड करणे, त्यालाच ओलांडणे म्हटले. हात फोल्ड करून बसतो ना आपण तशा पद्धतीचा. ऑप्शन सी, रायटिंग अ मेसेज, संदेश लिहिणे. ऑप्शन डी, सिंगिंग अ सॉन्ग. ऑप्शन डी, गाणे गाणे. ओके, सो करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन नंबर बी, क्रॉसिंग आर्म्स. तुम्हाला इथे बॉडी लँग्वेजचं उदाहरण विचारलं आहे. तर बॉडी लँग्वेजमध्ये स्पीकिंग लाऊडली, मोठ्याने बोलणे हा नाही येऊ शकत. रिटन मेसेज म्हटलं आहे तर हा रिटन कम्युनिकेशनचा पार्ट आहे. सिंगिंग सॉन्ग हे सुद्धा नाही आहे. म्हणून करेक्ट आन्सर आहे आपलं क्रॉसिंग आर्म्स, हात फोल्ड करणे. जेव्हा काय म्हणता येईल त्याला, शरीराची भाषा म्हणजे बॉडी लँग्वेज जी असतात त्याच्याद्वारे आपण काय करत असतो, बोलत असतो, तेव्हा आपण आपले हावभाव, आपले विचार आपण त्यांना सांगत असतो. एक प्रकारचं तुम्हाला उदाहरण मला सांगता येईल, की क्रॉस फोल्डिंग म्हणजे काय होतं, की तुम्ही स्वतःला एखाद्याशी तुम्ही बोलत आहात आणि तुम्ही क्रॉस फोल्ड हात फोल्ड केले आहेत किंवा तुमचे आर्म्स जे आहेत ते क्रॉस केलेले आहेत, तर याचा अर्थ होतो तुम्ही स्वतःला सिक्युअर करताय. तुम्हाला तुम्हाला कशाची तरी भीती आहे किंवा तुम्ही स्वतःला सिक्युअर करतायत म्हणून तुम्ही हात फोल्ड करतायत. म्हणून एखाद्या इंटरव्ह्यूला जर तुम्ही जात असाल, तर तुम्ही हात फोल्ड न करता त्यांच्या समोर बसा. तुमचा कॉन्फिडन्स त्यातून दिसून येईल. जर तुम्ही हात फोल्ड केले, त्यांच्या लगेच लक्षात येईल, की तुम्ही स्वतःला सिक्युअर करताय. ओके, हे सुद्धा एक यातून आपल्याला सांगता येईल, की आपली बॉडी लँग्वेज कशी असायला हवी. तर हात फोल्ड नसायला हवे. पण इथे आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, की बॉडी लँग्वेजचे एक्झाम्पल काय आहे. सो करेक्ट आन्सर इज क्रॉसिंग आर्म्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 5. फेशियल एक्सप्रेशन कॅन कन्वे इमोशन लाईक. चेहऱ्यावरील हावभाव भावना व्यक्त करू शकतात, जसे की ऑप्शन नंबर ए, हॅपीनेस अँड सॅडनेस. ऑप्शन बी, ओनली हॅपीनेस. ऑप्शन सी, ओनली अँगर. ऑप्शन डी, नन ऑफ दी अबव. मराठीतले ऑप्शन बघून घेऊया. आनंद आणि दुःख. बी, ब, फक्त आनंद. क, फक्त राग की वरीलपैकी काहीही नाही. फेशियल एक्सप्रेशन बद्दल विचारले आहे, की आपण आपले इमोशन्स दाखवित असतो. तर ते इमोशन्स काय असायला पाहिजे, जसे की तुमचा आनंद आणि दुःख आहे, की फक्त तुम्ही हॅपीनेसच शो करू शकता किंवा तुम्हाला राग आलेला आहे हे दाखवू शकता. तर करेक्ट आन्सर असणार आहे आपलं ऑप्शन नंबर ए, हॅपीनेस अँड सॅडनेस. ओके, आपण फेशियल एक्सप्रेशन थ्रू वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव करून वेगवेगळे आपले जे काही विचार आहे, विचार नाही म्हणता येईल आपल्याला, आपलं जे मूड आहे ते आपण सांगत असतो. मग ते अ, आनंदही असू शकतो, एक रागही असू शकतो, तुमचं दुःख असू शकते किंवा अ, एखादं आश्चर्यचकित जे आपण असतं ना, आश्चर्य होतं एखाद्या गोष्टीला बघून, तेही तुम्ही फेशियल एक्सप्रेशन थ्रू शो करू शकता. म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे यात ए, हॅपीनेस अँड सॅडनेस. फक्त आपण हॅपीनेस दाखवत नाही, अँगरपणा दाखवत नाही. ओके, क्वेश्चन 6. व्हॉट डज हॅप्टिक्स रेफर टू इन नॉन व्हर्बल कम्युनिकेशन? हॅप्टिक्स विचारला आहे इथे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये अमौखिक संप्रेषणात हॅप्टिक्स म्हणजे काय? ऑप्शन्स दिलेले आहेत इथे. ऑप्शन्स बघून घेऊया. ऑप्शन नंबर ए, टच, मराठीत त्याला स्पर्श. ऑप्शन नंबर बी, गेस्चर. बी, ब, हावभाव. सी, फेशियल एक्सप्रेशन. क, चेहऱ्यावरील हावभाव. डी, आय कॉन्टॅक्ट.
ड डोळ्याचा संपर्क. सो करेक्ट आन्सर आपला आहे ऑप्शन नंबर ए, टच. जे तुमचं गेस्चर आहे त्यामध्ये तुमचं तुम्ही स्पर्श, पहिले आपण ए बघून घेऊया. क्वेश्चन ऑप्शन जो ए आहे हा हॅप्टिक्समध्ये जातो स्पर्शाद्वारे. जेव्हा मी क्लास घेताना जेव्हा आपण हा पाठ शिकत होतो हॅप्टिक्सचा, तेव्हा नॉन व्हर्बल मध्ये तेव्हा सांगितलं होतं की हॅप्टिक्स म्हणजे स्पर्शाद्वारे बोललं जातं. एखादं लहान बाळ असेल, तो आपल्या आईला काही मार्केटमध्ये गेला असेल आणि त्याला काही घ्यायचं असेल, पण तो इतका लहान बाळ आहे की त्याला बोलता येत नाहीये. पण त्याला काहीतरी त्याला काहीतरी आईकडनं काहीतरी विकत घेऊन मागायचं आहे, तर तो त्या वस्तूला हात लावेल, आईला हात लावेल. तो आपल्या त्या स्पर्शाद्वारे काहीतरी कम्युनिकेट करत आहे. ते म्हणजे तुमचं हॅप्टिक्स, जे की स्पर्शाद्वारे होत असते. ओके. गेस्चर जे तुमचं हावभाव असतं, मग ते तुमचं आय कॉन्टॅक्ट त्यात येतं, फेशियल एक्सप्रेशन येतं. ओके. क्वेश्चन नंबर 7. गेस्चर कॅन बी यूज्ड टू एक्सप्रेस. हावभाव व्यक्त करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. काय काय आहे तर गेस्चर थ्रू आपण काय करतो ते विचारले आहेत. ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन नंबर ए, थॉट्स अँड इमोशन्स, विचार आणि भावना. ओन्ली इमोशन्स. ऑप्शन बी, ओन्ली इमोशन्स, फक्त भावना. ऑप्शन सी, ओन्ली थॉट्स, फक्त विचार. ऑप्शन डी, नायदर थॉट्स नॉर इमोशन, म्हणजेच विचार किंवा भावना दोन्हीही नाही. सो करेक्ट आन्सर असणार आहे आपला ऑप्शन नंबर ए, थॉट्स अँड इमोशन्स. विचार आणि भावना आपण गेस्चर थ्रू व्यक्त करीत असतो. ओके. मग ते गेस्चर म्हणजे आहे त्या आपलं फेशियल एक्सप्रेशन असू शकतं किंवा आय कॉन्टॅक्ट असू शकतं. ओके. क्वेश्चन नंबर 8. आय कॉन्टॅक्ट इन नॉन व्हर्बल कम्युनिकेशन कॅन कन्वे. अमौखिक संप्रेषणात डोळ्याचा संपर्क व्यक्त करू शकतो. आय कॉन्टॅक्ट काय सांगतं? नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. ऑप्शन नंबर ए, कॉन्फिडन्स ऑर डिस्कम्फर्ट, म्हणजे तुमचा आत्मविश्वास किंवा अस्वस्थता. ऑप्शन नंबर बी, ओन्ली कॉन्फिडन्स, फक्त तुमचा आत्मविश्वास. ऑप्शन नंबर सी, ओन्ली डिस्कम्फर्ट, फक्त अस्वस्थता. ऑप्शन नंबर डी, आयदर कॉन्फिडन्स नॉर डिस्कम्फर्ट, आत्मविश्वास किंवा अस्वस्थता नाही. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तुमचं कॉन्फिडन्स अँड डिस्कम्फर्ट. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, तुम्ही त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची जेव्हा तुम्ही आन्सर करता किंवा उत्तरे देत असता, तेव्हा त्यांनी जे प्रश्न विचारले आहेत, त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे टाकून जर तुम्ही बोलत असाल, आय कॉन्टॅक्ट करत असाल, तर तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. आणि तुम्ही जर मान खाली, डोळे खाली टाकून बोलत असाल, तर तुमच्यातला कॉन्फिडन्स हा दिसणार नाही. म्हणजेच तुम्ही अस्वस्थ आहे, डिस्कम्फर्ट आहात, हे तुम्ही तिथे शो करता. ओके. म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए. 9th क्वेश्चन काय आहे? अपीअरन्स इन नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इन्क्लूड्स ॲस्पेक्ट. अशाब्दिक संप्रेषणातील देखावामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन ए, क्लॉथिंग अँड हेअरस्टाईल, कपडे आणि केशरचना. ऑप्शन बी, ओन्ली क्लॉथिंग, फक्त कपडे. ऑप्शन सी, ओन्ली हेअरस्टाईल. ऑप्शन डी, नायदर क्लॉथिंग नॉर हेअरस्टाईल, कपडे किंवा केशरचना नाही. सो करेक्ट आन्सर आहे आपला ऑप्शन नंबर ए, क्लॉथिंग अँड हेअरस्टाईल. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये तुमचं क्लॉथिंग अँड हेअरस्टाईल सुद्धा तुमचं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ऑफिसला चालले आणि घरचे कपडे घातले, हे खूप बॅड इम्प्रेशन पाडतं. जर तुम्ही ऑफिसला जात असाल, तर तुम्हाला नॉर्मल तुमचं जे शर्ट आहे, पॅन्ट आहे, ते टाय वगैरे लावून तुम्ही आणि कुठलीही अशा हेअरस्टाईल न करता
छान पाहिजे तशी हेअरस्टाईल करून तुम्ही गेलात तर ते सुद्धा एक गुड इम्प्रेशन पडेल आणि नॉन व्हर्बलचा हा एक ॲस्पेक्ट आहे. ओके. लास्ट क्वेश्चन बघून घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ वे बॉडी लँग्वेज कॅन गिव्हन इन्फॉर्मेशन अबाउट अ पर्सन हू मेंटल स्टेट. शरीराची भाषा खालीलपैकी कोणती पद्धत एखाद्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीबद्दल माहिती देऊ शकते? ऑप्शन्स दिलेले आहेत. स्टँडिंग पोश्चर, व्हॉइस टोन, रिटन मेसेज अँड व्हर्बल स्पीच. मराठीत ऑप्शन दिले आहे. उभे राहण्याची मुद्रा, बी आवाजाचा स्वर, क लेखी संदेश, डी मौखिक भाषा. सो करेक्ट आन्सर इज स्टँडिंग पोश्चर. तुमचं जे बॉडी लँग्वेज आहे त्या बॉडी लँग्वेजमध्ये तुम्ही कसे उभे आहात, तुमच्या उभे राहण्याची पद्धत हे समोरच्याच्या समोरच्याला खूप काही सांगून जाते. ओके. व्हॉइस टोन इथे आपल्याला म्हणजे याविषयी काही बोलता येणार नाही. हे कारण बॉडी लँग्वेजचा पार्ट नाहीये. रिटन कम्युनिकेशन हा रिटन मेसेज हा रिटन कम्युनिकेशनचा पार्ट आहे. व्हर्बल स्पीच हा व्हर्बल कम्युनिकेशनचा पार्ट आहे. तर हाला आपला ऑप्शन नंबर आहे स्टँडिंग पोश्चर. म्हणून इथे करेक्ट आन्सर आहे आपलं स्टँडिंग पोश्चर. सो इम्पॉर्टन्स क्वेश्चन्स आपण बघत आहोत. तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता, सोबतच तुमच्या फ्रेंड्सला ते शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता. थँक यू.